आज आपण हेल्थ विषयी बोलणार आहोत. तर आजचा जो डेमो राहील तो लाईफ चेंजिंग डेमॉन्स्ट्रेशन असणार आहे आपलं. सो आज आपण बघतोय की आपलं जे लाईफ स्पॅन आहे ते डे बाय डे कमी कमी होत चाललेलं आहे, बरोबर आहे. तर त्याच्या पाठीमागचे जे कारण आहेत, कारण आपले जे पूर्वज आहे, आपले जे वडील आहेत, त्यांचे पूर्वज जे आहेत ते ऍक्च्युली 100 वर्ष जगायचे, 120 वर्ष जगायचे. पण आज आपण जे जगतोय ते मॅक्झिमम 60 to 70 इयर्स पर्यंत. तर त्याचं हे जो 40 वर्षाचा जो गॅप आलेला आहे, या 40 वर्षाच्या गॅपमुळे आपण त्याचे बेसिक 3 कारणं आहेत. त्याच्यामध्ये हे एअर पोल्युशन आहे, इथे बघतो एअर पोल्युशन आहे, वॉटर पोल्युशन आणि फूड पोल्युशन. या 3 मेजर कारणांमुळे आपलं जे लाईफ आहे ते डे बाय डे कमी कमी होत चाललेलं आहे आणि आजार वाढत चाललेले आहेत. मग आपण फिट राहण्यासाठी काय करतो? खूप सारा व्यायाम करतो, जिम करतो, योगा करतो, मेडिटेशन करतो, डायटिंग करतो, खूप काही करतो. पण बेसिकली काय करतो आपण? जे काही करतो ते फक्त 25% कारण आपल्या शरीरामध्ये 75% पाणी आहे आणि 25% हे ऑर्गन्स आहेत. तर आज आपण ऑर्गनवर काम करतोय, पाण्यावर जर काम केलं तर आपली हेल्थ कंडिशन चेंज होते. तर पाण्याचे जर बेनिफिट जर बघितले आपण, तर पाण्याचे जे बेनिफिट आहेत ते बेनिफिट एवढे जास्त आहेत की आपल्या ब्रेन मध्ये 75% वॉटर आहे. ओके, ही ब्रेन ही आपल्या बॉडीची पूर्ण कंट्रोल सिस्टम आहे. त्याच्यानंतर हे जे न्यूट्रियन्स आणि ऑक्सिजन हे सेल पर्यंत पोहोचवण्याचं काम हे पाणी करतं. आपल्या बॉडीची ह्युमिनिटी पॉवर हे पाणी वाढवतं. तर पाण्याचे बेनिफिट जर बघितले आपण, तर पाणी काय करतं? न्यूट्रिशन्स आणि ऑक्सिजन हे सेल पर्यंत पोहोचवण्याचं काम करतं. आपल्या जे ह्युमिनिटी पॉवर आहे ते पाण्यामुळे वाढते. आपण जे काही जेवतोय त्याला एनर्जी मध्ये कन्वर्ट करण्याचं काम पाण्याचं आहे. इव्हन बॉडीमध्ये जे काही वेस्टेज आहे ते वेस्टेजला बाहेर फेकण्याचं काम पाण्याचं आहे. इव्हन आपले जे काही जॉईंट्स आहेत त्या जॉईंट्स मध्ये जे लुब्रिकंट असतं ते सुद्धा पाण्याचं असतं. इव्हन आपण जे श्वासोश्वास घेतोय त्या श्वासोश्वासमध्ये जे मॉइश्चर कंटेंट असतं ते सुद्धा पाण्याचं असतं. आपली डायजेस्टिव्ह सिस्टम पाण्यामुळे प्रॉपर काम करते आणि आपलं जे एजिंग फॅक्टर आहे ते सुद्धा रिड्यूस होते. असे भरपूर सारे पाण्याचे बेनिफिट आहेत. ओके, मग पाणी आपण पिताना कुठलं पाणी पितो? कारण पाणी पिताना पाण्याचे जे काही सोर्सेस आहेत त्या सोर्सेसला आपण फिल्टर करून पितो. करेक्ट. विदाउट फिल्टर तर डायरेक्ट पाणी नाही पिऊ शकत. पण जेव्हा आपण या फिल्टर करतो, मग ते कुठल्याही कंपनीचं फिल्टर असो, तर त्या पाण्यामध्ये जे मिनरल्स असतात ते मिनरल्स सगळे काढून टाकले जातात. ओके, म्हणून वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचं असं म्हणणं आहे की आपल्याला जे डिसीज अँड अर्ली डेथ इज मोर लायकली टू बी सीन विथ द लॉंग टर्म ऑफ ड्रिंकिंग डिस्टिल्ड वॉटर, रिव्हर्स ऑस्मॉसिस. म्हणजे आपण आजारी जे पडतोय आणि लवकर मरतोय त्याचं एकमेव कारण म्हणजे आरोचं पाणी. मग पाणी कोणतं प्यायला पाहिजे? डायरेक्ट नाही पिऊ शकत, फिल्टर करूनही नाही प्यायचं. मग पाणी कोणतं प्यायला पाहिजे? पाणी असं प्यायला पाहिजे जे पाण्यामध्ये कंटॅमिनेटेड फ्री हो, म्हणजे त्या क्लीन वॉटर हो. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये खूप सारे मिनरल्स असायला पाहिजे. त्या पाणी अल्कलाईन असायला पाहिजे, अँटीऑक्सिडेशन, मायक्रोक्लस्टर, आणि त्या पाण्याची जी टेस्ट आहे ती नॅचरल असली पाहिजे. थोडक्यात आपण झऱ्याचं पाणी प्यायला पाहिजे, है ना. अशा पाणी, या पाण्याला आपण मिरॅकल वॉटर किंवा होली वॉटर म्हणतो. करेक्ट. तर हे पाणी मिळेल कुठे? हे पाणी जगामध्ये फक्त 5 ठिकाणी मिळतं नॅचरल वे मध्ये. मेक्सिको, जर्मनी, फ्रान्स, मक्का आणि इंडियामध्ये एक प्लेस आहे हिमालय म्हणून. तर या नदीच्या आजूबाजूला जे लोक राहतात त्यांचं आयुष्य आहे 120 वर्ष. मरताना कुठलाही आजार घेऊन मरत नाहीत. टॉल, हायटेड, उंच अशी त्यांची लाईफस्टाईल आहे. ओके, तर एक सायंटिस्ट होत, हे बघा त्यांचं लाईफस्टाईल तुम्हाला बघायला मिळेल. अशा पिढ्यानपिढ्या ते लोक जगतात. एक सायंटिस्ट होते हेनरी कोंडा म्हणून, एक नोबेल प्राइज विनर आहे ते. त्यांनी जवळपास काय केलं की 60 वर्ष इथल्या लोकांवरती अभ्यास केला आणि फाइंड आउट करण्याचा प्रयत्न केला की हे जे लोक आहेत हे जगामध्ये सगळ्यात जास्त का जगतात बाकीच्या लोकांपेक्षा. तर त्यांनी अभ्यास करताना एक गोष्ट लक्षात आली की ते जे पाणी पितात त्या पाण्यामध्ये खूप सारं ऍक्टिव्ह हायड्रोजन आहे, ऑक्सिडेशन रिच पाणी आहे आणि अल्कलाईन वॉटर आहे. हे मेजर 3 प्रॉपर्टीज त्या पाण्यामध्ये त्यांना मिळाले आणि त्याच्यामुळे त्यांची जे लाईफ स्पॅन आहे ते 120 वर्षापर्यंत आहे. आणि अभ्यास करताना आणखीन एक गोष्ट लक्षात आली, वीज जेव्हा पाण्यामध्ये पडते तर पाण्याला ती आयनाइज करते. आयनाइज करून H ला वेगळं करतो आणि O ला वेगळं करतो. तर यांनी काय केलं, सेम टेक्नॉलॉजी या मशीन मध्ये त्यांनी इन्व्हेंटेड केली आणि या मशीन मधून आपण जे पाणी बाहेर काढतो
त्या पाण्यामध्ये सुद्धा आपल्याला ते 3 प्रॉपर्टीज मिळतील. त्या प्रॉपर्टीज म्हणजे अँटीऑक्सिडेशन, अल्कलायझेशन आणि मायक्रो क्लस्टरिंग. तर ही बेसिकली ही जी मशीन इन्व्हेंटेड केली गेलेली आहे जपानमध्ये ओसाका फॅक्टरीमध्ये 1974 मध्ये. त्याचे जे ओनर आहेत ते हिरोनरी ओशिरो आहेत. म्हणजे जवळपास मागच्या 46 वर्षापासून या मशीनचं पाणी अख्ख्या जगामध्ये पिलं जातं. आता बेसिकली हे प्रॉपर्टीज आपण बघू. बेसिकली इथपर्यंत आपल्याला कळालं. ओके. आता या प्रॉपर्टीज काय काम करतात, त्याचा बेनिफिट काय आहे, हे सगळं आपण वन बाय वन स्टेप बाय स्टेप बघू. तर पहिली प्रॉपर्टीज आहे अँटीऑक्सिडेशन. अँटीऑक्सिडेशनच्या अगोदर आपण बघू की ऑक्सिडेशन म्हणजे काय. बेसिकली ऑक्सिडेशन मीन्स रस्टिंग प्रोसेस. दॅट मीन्स ऑक्सिडेशन इज इक्वल टू एजिंग. जेव्हा एखाद्या वस्तूचा हवेशी संपर्क येतो तर ती वस्तू रस्टिंग होते. तसंच आपल्या एखादा एक्झाम्पल जर बघितलं आपण, एखादा ऍपल जर आपण कापून अर्धा तास ठेवला तर त्याचा हवेशी संपर्क येतो आणि ते ऑक्सिडाइज व्हायला सुरुवात होते, काळं व्हायला सुरुवात होते, है ना. तर सेम सिच्युएशन आपल्या बॉडीवरती पण होते. कारण आपण जसं जसं श्वासोश्वास घेतोय तसं तसं आपली बॉडी ऑक्सिडाइज होते. कारण की आपली जी बॉडी आहे ती 37.2 ट्रिलियन सेल्स पासून बनलेली आहे. या सेल्स पासून टिश्यू झाले, टिश्यू पासून ऑर्गन झाली, ऑर्गन पासून सिस्टम झाली आणि सिस्टम पासून बॉडी झाली. ओके, अशी बॉडीची रचना. तर हे जे सेल्स आहे हे सेल्स डे बाय डे डॅमेज होतात, ऑक्सिडाइज होतात, मरतात. तर या सेल्सला आपल्याला जास्त दिवस हेल्दी ठेवायचे, जास्त दिवस जिवंत ठेवायचे. तर त्याच्या जिवंत ठेवण्यासाठी या सेल्सला इलेक्ट्रॉनची गरज असते. ओके. तर इलेक्ट्रॉन्स कुठून मिळतात. पाणीच एक अशी वस्तू आहे जे डायरेक्ट त्या सेल्स पर्यंत जाऊ शकते. कुठलाही आजार जेव्हा माणसाला होतो तर या सेल्स पासून सुरुवात होते, डायरेक्ट ऑर्गन मध्ये आजार होत नाही. ओके. तर आता या सेल्सला आपल्याला इलेक्ट्रॉन्स पाहिजे. इलेक्ट्रॉन्स मिळणार कुठून. हे इलेक्ट्रॉन्स जे आहे हे आपल्याला पाण्यातून मिळतात. बेसिकली पाण्याचे 2 प्रकार असतात. ओके, एक प्लस पाणी, एक मायनस पाणी. आता हे प्लस पाणी जे आहे हे कुठलं आहे, हे त्याच्यामध्ये बिस्लरीज, टॅप वॉटर, ऑल टाइप्स ऑफ कोल्ड ड्रिंक्स हे सगळे प्लस मध्ये येतात. आणि मायनस मध्ये काय येतं, ऑल फ्रुट्स, ग्रीन व्हेजिटेबल्स लाईक व्हिटॅमिन सी, ऑरेंज, संत्रा वगैरे. आणि -100 मध्ये ग्रीन टी आपल्याला बघायला मिळते. त्याच्यानंतर -200 मध्ये कॉड लिव्हर ऑइल. आणि कंगन वॉटर मशीन अशी एकमात्र जगामधली डिव्हाइस आहे ज्याचं ORP -400 पेक्षा जास्त येतं. आता आपल्याला प्रश्न पडला असेल, हे कळतं कसं पाणी आपण जे पितोय ते मायनस आहे का प्लस आहे. ओके. तर आपण एक प्रॅक्टिकली डेमो बघणार आहोत. माझ्याकडे हे 3-4 कॅटेगरीचं पाणी आहे. एक कंगन वॉटर मशीनचं पाणी आहे, या मशीन मधून घेतलेले आहे. एक टॅप वॉटर आहे, बोर वॉटर आहे, कोल्ड्रिंक्स आहे आणि एक किनलेची बिस्लरी आहे. आणि एक ORP मीटर आहे. तर हे ORP मीटरमुळे आपल्याला लक्षात येतं की हे जे पाणी आहे हे पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे. ओके. तर मी या ग्लास मध्ये घेतोय सगळं पाणी. This is it. Cold drinks. आता यांची रीडिंग आपल्याला लक्षात येते. हे पाणी जे आहे पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे. आपण स्टार्ट करूया टॅप वॉटर पासून. ओके. बेसिकली टॅप वॉटरचं जर रीडिंग बघितलं तर हे रीडिंग आपल्याला प्लस मध्ये बघायला मिळतं. दिसतं. ओके. प्लस 246. दॅट मीन्स हे प्लस पाणी आहे. आता हा एक रीडिंगचा चार्ट आहे. या रीडिंगच्या चार्ट मध्ये हा इकडनं एक रीडिंग दिलेली. या रीडिंग पासून आपल्याला किती इलेक्ट्रॉन्स मिळतात हे याच्यामध्ये दाखवले. 1 लिटर पाण्याचं मेजरमेंट केलेलं आहे. तर आपल्याला आता बघितलं टॅप वॉटर जे आहे ते बेसिकली आपल्याला 245 म्हणजे 1 लिटर पाण्यामध्ये आपल्याला 100 इलेक्ट्रॉन्स मिळतात. दिवसभरामध्ये आपण 4 लिटर पाणी पितो म्हणजे 100 मल्टिप्लाय बाय 4 म्हणजे 400 इलेक्ट्रॉन्स आपल्याला या पाण्यातून मिळाले. ओके.
त्याच्यानंतर आता माझ्याकडे हे बोर वॉटर आहे. या बोर वॉटरचा जर ओआरपी तुम्ही बघितला तर बोर वॉटरचा सुद्धा 282 म्हणजे प्लस मध्ये आहे. ओके, म्हणजे या रेंज मध्ये असल्यामुळे आपल्याला ह्याच्यामधून सुद्धा 100 इलेक्ट्रॉन्स मल्टिप्लाय बाय 4 दॅट मीन्स 400 इलेक्ट्रॉन्स आपल्याला मिळतात. त्याच्यानंतर ही कोल्ड्रिंक्स आहेत. या कोल्ड्रिंक्सचे इलेक्ट्रॉन्स किती आहेत? 431 दॅट मीन्स बोर वॉटर पेक्षा जास्त आहे, जेणेकरून आपल्याला 400 म्हणजे 1 इलेक्ट्रॉन्स मिळतो. आणि शेवटी हे आपण जर बघितलं तर हे बिस्लरीचं पाणी आहे, याचे सुद्धा आपल्याला ओआरपी जे मिळतं 375 है ना, 375. दॅट मीन्स ऑल वॉटर्स आर हॅव्हिंग अ पॉझिटिव्ह ओआरपी प्लस ओआरपी. आणि सगळ्यात शेवटी मी एक कंगन वॉटर बघतोय, हे बघा याचं ओआरपी लेवल किती आहे? -750. -750. मायनसचा साईन बघा पुढे. तर हे जे पाणी आपण पितोय ते ऑलमोस्ट -750 म्हणजे -400 पेक्षा जास्त आहे. दॅट मीन्स आपल्याला 1 लिटर पाण्यामध्ये करोड्स ऑफ इलेक्ट्रॉन्स मिळतात. मल्टिप्लाय बाय 4 दॅट मीन्स करोड्स ऑफ इलेक्ट्रॉन्स आपल्या बॉडीमध्ये मिळतात. हे इलेक्ट्रॉन्स त्या डायरेक्ट सेल्स वरती काम करतात, त्याच्यामुळे आपले सेल्स हेल्दी राहतात. आणि हेल्दी राहिल्यामुळे ज्या स्पीडने आपण म्हातारपणाकडे चाललोय त्याची स्पीड तो कमी करतो. ओके, आता हा एक चार्ट आहे. हा चार्ट एक सायंटिस्ट आहेत हाताना गायझुकी म्हणून, त्यांनी सिमांटा युनिव्हर्सिटी जपानमध्ये बनवलेला आहे. हा चार्ट परफेक्ट आणि अॅक्युरेट आहे. त्यांचं असं म्हणणं आहे 1 ग्लास कंगन वॉटर इज इक्वल टू 16 ग्लासेस ऑफ ग्रीन टी इज इक्वल टू 1 kg ब्लूबेरीज 5 kg ब्रोकोली. एवढ्या फळांची एवढी एनर्जी आपल्याला एका ग्लास कंगन वॉटर मध्ये मिळते. त्याच्यानंतर त्यांचं म्हणणं आहे ड्रिंकिंग 1.5 रिच हायड्रोजन वॉटर हॅज द सेम अँटी ऑक्सिडेशन इफेक्ट ॲज बिलो. दॅट मीन्स 1.5 लिटर पाण्यामध्ये सुद्धा 45 पालक, 38 गांजर, 700 बनाना, 500 ऍपल आणि 3.7 पंपकिन एवढ्या फळांची एनर्जी आपल्याला या 1.5 लिटर पाण्यामध्ये मिळते. आता मला सांगा, आपण एवढे फळ एका दिवसात खाऊ शकतो का? नाही. मात्र पाणी मात्र जरूर पिऊ शकतो आपण. तर त्याचा बेनिफिट काय? त्याचा बेनिफिट आहे प्रोटेक्ट अगेन्स्ट द कॅन्सर, प्रोटेक्ट अगेन्स्ट द हार्ट डिसीज अँड स्लो डाऊन द एजिंग प्रोसेस. त्याचे हे मेजर बेनिफिट्स आहेत. त्याच्यामुळे आपली इम्युनिटी पॉवर सुद्धा वाढते. सो दिस ऑल अबाउट. आता त्याचं एक लाईव्ह एक्झाम्पल जर बघायचं असेल तर आपल्याला या फोटोमध्ये हे 2 पर्सन दिसत आहेत. या 2 पर्सनचं जर एजिंग आपण अप्रॉक्स काढलं तर यांचं एज जे आहे ते बिलो 50 वी कॅन अझ्युम, आणि यांचं जे एज आहे ते मोर दॅन 50. बट बोथ आर 82 इयर्स ओल्ड. हे जे आहेत हे कंपनीचे ओनर आहेत. मागच्या 46 वर्षापासून ते इनॅजे कंगन वॉटर पितात, त्याच्यामुळे आपल्याला ते यंग दिसतात. आता इथे जर डिफरन्स बघितला आपण तर एका लेडीचा हात आहे कंगन वॉटर देण्याच्या अगोदर हे फोटो घेतलेले आहे, आणि 1 महिना कंटिन्यू पाणी पिल्याच्या नंतर या हातावरचे रॅशेस जे आहे ते कमी झाले. इव्हन आपण चेहऱ्यावर सुद्धा बघू शकतो. तर हे पाणी डायरेक्ट त्या सेल्स वरती काम करतं, त्याच्यामुळे आपली जी स्पीड आहे म्हातारपणाकडे जाण्याची त्याची स्पीड तो कमी करतो. ओके, एक डॉक्टर आहेत जगातले नंबर 1 चे डॉक्टर. त्यांचं नाव आहे हिरोनी शिनाय अँड ही इज द प्रोफेसर ऑफ सर्जरी आणि चीफ ऑफ एंडोस्कोपी. यांचे खूप सारे बुक्स अवेलेबल आहेत. ओके, तर यांचे खूप सारे असे पुस्तकं अवेलेबल आहेत. त्या पुस्तकामध्ये त्यांनी कंगन वॉटर आणि आपली बॉडी यांचं काय रिलेशन्स आहे, त्याचे बेनिफिट्स काय आहे, ते कशा प्रकारे आपल्या हेल्थ वरती काम करतं, असे अख्खे पुस्तकं त्यांनी त्या कंगन वॉटर वरती लिहिले. त्याच्यामधलं एक पुस्तक सुद्धा माझ्याकडे आहे. ओके, तर ह्याच्यामध्ये तुम्ही बघा हे डॉक्टर हिरोनी शिनाय हे जगामधलं सगळ्यात बेस्ट सेलर पुस्तक आहे. आतापर्यंत त्याचे 2 मिलियन कॉपीज सोल्ड झालेले आहेत. त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं आहे डाएट फॉर दॅट फ्युचर दॅट विल प्रिव्हेंट हार्ट डिसीज, क्युअर कॅन्सर, 2 टाइप्स ऑफ डायबिटीज. आणि सगळ्यात बॅक साइडला ड्रिंकिंग कंगन वॉटर कॅन हेल्प क्युअर ओबेसिटी. आणि सगळ्यात खाली एक पॉइंट त्यांनी खूप महत्वाचं लिहिलं आहे की आपण आजारी का पडतोय. आजारी पडण्याचं एकमेव कारण म्हणजे इग्नोरन्स इज मेकिंग अस टू सिक. दॅट मीन्स आपण स्वतःला निग्लेक्ट करतो, इग्नोर करतो. तर असे हे एकच डॉक्टर नाही आहेत, तर जगामधले
असे वेगवेगळे डॉक्टर्स आहेत, त्या वेगवेगळ्या कंट्रीचे वेगवेगळे डॉक्टर्स आहेत. त्या जर्मनी, ऑस्ट्रेलिया, कॅनडा अशा वेगवेगळ्या कंट्रीचे डॉक्टर आहेत. त्या सगळ्या डॉक्टरांचं या कंगन वॉटरवरती लेख आहे आणि ते जगाला ओरडू सांगतात की या पाण्याचे बेनिफिट्स काय आहे, का प्यायला पाहिजे. ओके, म्हणून आता हे डॉक्टर लोक तर काय, हे साधे सुधे लोक नाही आहेत, सायंटिस्ट आहेत, डॉक्टर आहेत, जगाला ओरडू सांगतात, तर आपल्याला यांच्यावरती ट्रस्ट करावं लागेल, है ना. सो ऑल दिस अबाउट द अँटी ऑक्सिडेशन. समजलं काय हे? Yes. ओके. आता सेकंड प्रॉपर्टीज आपण बघू, जे अल्कलायझेशन आहे. तर अल्कलायझेशन जे आहे, बेसिकली आपल्या शरीरामध्ये जेवढे काही ऑर्गन्स आहेत त्याच्यामध्ये ब्लड, लिव्हर, हार्ट, मसल्स, बोन्स, ब्रेन्स, किडनी, लंग्स, जेवढे काही ऑर्गन्स आहेत त्याचा एक पीएच असतो, त्याला म्हणतो आपण पोटेन्शियल ऑफ हायड्रोजन. ओके, तर त्या पीएचचा जो रेंज असतो तो 7.2 आणि 7.4 या ऍव्हरेज मध्ये मेंटेन केला जातो. 7. खूपच नॅरो ऍव्हरेज आहे, खूपच नॅरो त्याचा रेंज आहे. जर 7.2 पेक्षा कमी असेल तर माणूस मरतो आणि 7.4 पेक्षा जास्त असेल तर हेल्दी राहतो, किंवा 7.4 इज अ कन्सिडर ऍज अ हेल्दी बॉडी. ओके, आता हे आपल्याला पीएच कळणार कसं, आपल्या बॉडीचं पीएच किती आहे किंवा आपण कुठल्या पाणी पितोय. हा एक पीएच चार्ट आहे नॉर्मली. या पीएच चार्ट मध्ये 7.2 इज अ नॉर्मल हेल्थ, है ना. 7.2 च्या खाली असेल तर ते ऍसिडिक असतं आणि आपण आजारपणाकडे जातो. ओके, 7.4 पेक्षा जास्त असेल तर त्याला आपण अल्कलाईन म्हणतो आणि आपण हेल्थकडे जातो. तर आता ह्या पाण्यामध्ये आपण या पाण्याचं पीएच चेक करू की काय रेंजवर असेल. माझ्याकडे एक पीएच लिक्विड आहे जे मेडिकल स्टोअर मध्ये, मार्केटमध्ये कुठेही अवेलेबल होतं. हे पाण्यामध्ये ड्रॉप टाकल्याच्या नंतर आपल्याला कळतं की पाण्याचं पीएच किती आहे. ओके, तुम्ही प्रत्येकामध्ये 4 ड्रॉप टाकतो. ओके, सुरुवात करू आपण टॅप वॉटर पासून. बोर वॉटर, हे कोल्ड ड्रिंक्स आणि हे बिस्लरी. ओके, आता आपण बघतोय हे कुठल्या रेंज मध्ये आहे, बिलो 7, दॅट मीन्स ऍसिडिक, है ना. म्हणजे आपण ऍसिडिक पाणी पितोय, म्हणजे आपण पैसे देऊन स्लो पॉइझन घेतोय, थोडक्यात सांगायचं. कारण हे ऍसिडिक आहे. आपल्या बॉडीला किती पाहिजे, 7.2, मोर दॅन 7.2. आपण पितोय बिलो 7.2, दॅट मीन्स ऍसिडिक. आता मी जसं सांगितलंय पाणी प्यायल्याच्या नंतर तर मारायला पाहिजे, मग लोक मरत नाही, है ना. त्याचं रिझन म्हणजे काय की आपल्या बॉडीची जे रचना आहे ती अशी बनवलेली आहे निसर्गाने, आपण काही जरी खाल्लं, काही जरी पिलं तर ती बॉडी त्याला 7.2 पीएच मेंटेन करावंच लागतं. मेंटेन करणं म्हणजे काय की याच्यामध्ये खूप सारे न्यूट्रलायझिंग एजंट ऍड करावे लागतील. त्याच्यामुळे कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम असे वेगवेगळे मिनरल्स ऍड करावे लागतील, तेव्हा त्याचं पीएच हे 7.2 जातो. मग हे मिनरल्स घेणार कुठून, तो जिथून जिथून त्याला मिनरल्स मिळेल, हाडातून, दातातून, तो घेणार आणि टाकणार, घेणार आणि टाकणार, ही कंटिन्यू प्रोसेस आहे. त्याच्यामुळे एका कालांतराच्या वयानुसार आपले हाडं कमजोर होतात, दात कमजोर होतात आणि प्रॉब्लेम यायला सुरुवात होती. तर सेम इथे पण आहे. ही कोल्ड्रिंक्स आहे, ही हायली ऍसिडिक आहे. त्याचं पीएच जर बघितलं तुम्ही तर 3 to 4 च्या रेंज मध्ये आहे, बरोबर आहे. म्हणजे त्याला न्यूट्रल करण्यासाठी खूप सारे मिनरल्स लागतील, खूप सारे न्यूट्रलायझिंग एजंट लागतील. आणि याला जर बघितलं आपण तर हे सुद्धा बोरचं पाणी आहे, याचा पीएच जो आहे तो ऑलमोस्ट 7 आहे. हे बोरचं पाणी आपण डायरेक्ट नाही पिऊ शकत, कारण याच्यामध्ये जे हार्डनेस असतं किंवा त्याचा जो टीडीएस असतो तो खूप जास्त प्रमाणात असतो. आणि हे कॉर्पोरेशनचं पाणी आहे. या कॉर्पोरेशनच्या पाण्याचं पण पीएच ऑलमोस्ट न्यूट्रल आहे. ओके, याचा पीएच न्यूट्रल याच्यामुळे झालं कारण याच्यामध्ये वेगवेगळे केमिकल्स ऍड केले जाते. कॉर्पोरेशन, क्लोरीन, रेझिन, फ्लोरीन, फ्लोराईड असे वेगवेगळे. आणि सगळ्यात शेवटी माझ्याकडे कंगन वॉटर आहे, याच्यामध्ये सुद्धा मी 4 ड्रॉप टाकतो. आता हे बघा, हे कुठे आहे, ह्याचा पीएच आहे 9 to 10 च्या मधामध्ये.
करेक्ट? Yeah. म्हणजे बॉडीला जे पाहिजे ते आपण बाहेरून देतोय, त्याच्यामुळे आपल्या बॉडीची झीज होत नाही, आपल्या बॉडी मधले मिनरलची झीज होत नाही, इंटॅक्ट राहतात, हेल्दी राहतात. ओके, कारण बॉडीला जे पाहिजे ते मिळतं. बेसिकली लहान मुलांची बॉडी ही अशी असते का, कारण आईच्या पोटामध्ये जेव्हा ते असतात तर त्याचा पाण्याचा जो पीएच असतो तो ऑलमोस्ट अल्कलाईन असतो. ओके, आणि त्याच्यामुळे लहान मुलं खेळताना पडले, लागलं, मार लागला तर लवकर रिकव्हरी होतं, त्याचं रिझन म्हणजे काय, त्यांची बॉडी अल्कलाईन आहे. पण पाणी, आता आपली बॉडी 10 वर्षाच्या नंतर जसं जसं खाणपिण आहे तसं तसं त्याच्याप्रमाणे ऍसिडिक होते. तर आपली बॉडी सुद्धा ह्या अल्कलाईन होऊ शकते जर आपण हे कंटिन्यू पाणी पिलं तर. ओके, आणि एकदा जर बॉडी अल्कलाईन झाली तर मग आपण जरी सुद्धा काही खाल्लं काही पिलं तर बॉडी आपल्याला लवकर रिकव्हरी करते. ऍक्सिडेंट झाला, मार लागला, बोन्स रिकव्हर करायला लवकर होतं. आता नॉर्मली आपण जर कुठे गावाकडे वगैरे गेलो तर हेच पाणी प्यावं लागतं, दुसरं ऑप्शन तर नाहीये. आणि आपल्या बॉडीमध्ये जर हे पाणी असेल आणि आपण जर बाहेर कुठे गेलं तर बॉडी काय करते बघा, त्याला तो अल्कलाईन बनवतो, कारण 8.5 पाणी. ओके, तर हे झालं अल्कलाईन. म्हणजे इथं थोडक्यात आपण सांगायचं म्हणजे ऍसिडिक पाणी पितोय. ओके, ऍग्रीड? आता जेवणाकडे वळू. जेवणामध्ये आपण काही जरी खाल्लं, फ्लावर, नट्स, राईस, मिल्क, आईस्क्रीम, चीज, बटर, व्हेज, नॉन व्हेज, सगळं जेवण हे 80% ऍसिडिक असतं. विदाउट बॉईल ते काही खात नाही, बॉईल केलं म्हणजे ऍसिडिक होणार. तर पाणी ऍसिडिक पितोय, जेवतोय ऍसिडिक, त्याच्यामुळे आपली बॉडी ही ऍसिडिक होते. आणि एकदा जर बॉडी ऍसिडिक झाली किंवा त्याच्यामध्ये ग्रीड, आर्थरायटिस, फटीग, कॅन्सर, गॅस्ट्रिट्यूड, गोड, किडनी स्टोन, ओबेसिटी, कॅन्डिडा, कोलेस्ट्रॉल, मूड डिसऑर्डर, असे 1600 आजारांची लिस्ट एक एक वयानुसार आपल्या शरीरामध्ये येणार. ओके, हे त्याचे वेगवेगळे सिम्पटम्स, त्याच्यामध्ये ब्लड प्रेशर, डायबिटीज, कन्स्पिरेशन, डिजनरेटिव्ह डिसीज, असे वेगवेगळे सिम्पटम्स आपल्याला बघायला मिळतात. ओके, आता एक डॉक्टर आहेत ओटो वार्मबर्ग म्हणून, यांनी काय केलं, 1923 मध्ये कॅन्सरचा शोध लावला. ओके, आणि 1931 मध्ये त्यांना नोबेल प्राइज मिळालेला आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की डिसीज कॅन नॉट थ्रीन अन अल्कलाईन बॉडी. जर आपली बॉडी अल्कलाईन असेल तर कुठलाही त्याच्यामध्ये डिसीज येऊ शकत नाही. ओके, त्याच्यानंतर एक दुसरे ऑथर आहेत, एमबीबीएस चे बुक्स ते लिहितात, एमबीबीएस चे कॅन्डिडेट यांचे बुक्स रेफर करतात. त्यांनी एका बुक्स मध्ये लिहिलंय, चेंजेस इन पीएच अल्टर व्हर्च्युअली ऑल बॉडी विल बी प्रॉपर फंक्शन. जर तुम्ही पीएच मध्ये चेंज केलं तर तुमची बॉडी ही प्रॉपर फंक्शन करेल, केसांपासून ते नखापर्यंत. आणि त्यांनी त्याच्यामध्ये दिलंय 7.4 ब्लड पीएच इज 7.4 इज अ नॉर्मल हेल्थ आणि 7.2 और लोअर इज अ डेथ. ओके, ही झाली सेकंड प्रॉपर्टीज, अल्कलाइज्ड. या अल्कलाइज्ड प्रॉपर्टीज मुळे काय होतंय की बॉडीला जे पाहिजे अल्कलाईन ते आपण बाहेरून देतो, तर त्याच्यामुळे आपले जेवढे काही ऑर्गन्स आहेत ते ऑर्गन प्रॉपर काम करतात आणि त्याचं मेंटेनन्स निघत नाही, पण त्याला हेल्प होते त्या ऑर्गन्सला. सो दिस इज द बेनिफिट ऑफ अल्कलाइज्ड वॉटर. आय एम टॉकिंग अल्कलाइज्ड. अँड थर्ड अँड लास्ट प्रॉपर्टी इज मायक्रो क्लस्टरिंग. या मायक्रो क्लस्टरिंग मध्ये असं होतं, ग्रीन टी, मायक्रो क्लस्टरिंग मध्ये असं होतं की आपलं जे कॉर्पोरेशनचं जे पाणी असतं त्याचे जे मॉलिक्युल्स असतात ते 15 ते 20 असतात. ओके, जेव्हा आपण हे पाणी या मशीन मधून काढू तर त्याचे जे मॉलिक्युल्स आहेत ते 5 to 6 होतात, म्हणजे त्या पाण्याला तो छोटं बनवतो, है ना. तर त्याच्यामुळे काय होतं, आता ही आपली सेल्स आहे. मी सुरुवातीला सांगितलं होतं आपल्या बॉडीमध्ये 75% वॉटर आहे आणि 25% ऑर्गन्स आहे. आता वॉटर आहे म्हणजे काय, हे सेल आहे, या सेल्सला पाणी पाहिजे, बरोबर आहे. आता इथे जर बघितलं, ही टॅब वॉटर आहे, कॉर्पोरेशन वॉटर आहे, याची साईज मोठी असते आणि या सेलची जी माउथ साईज आहे ती छोटी असते. त्याच्यामुळे हे पाणी लवकर डायजेस्ट होत नाही किंवा पचत नाहीये. ठीक आहे, पण आपण जर याच्या साईज हे कंगन वॉटर जर दिलं तर त्याची साईड हेक्सागोनल शेप मध्ये असते आणि या माउथची साईड पण सेम असते, त्याच्यामुळे ते पाणी इझिली पेनेट्रेट होते. तर त्याचे बेनिफिट जर बघितलं तर ग्रेटर पेनेट्रेशन इनटू सेल, ट्रान्सपोर्ट न्यूट्रिएंट्स टू सेल्स, इझियर ऑब्झर्वेशन इनटू सेल, बेटर हायड्रेशन, इलिमिनेट टॉक्सिन्स,
असे वेगवेगळे त्याचे बेनिफिट्स आहेत. आणि मेजर बेनिफिट म्हणजे बॉडीला तो काय करतो, आउटस्टँडिंग डिटॉक्सिफिकेशन करतो. बॉडीमध्ये जी काही घाण आहे तो 100% तो काढून टाकतो. ओके, आता याचं प्रॅक्टिकली डेमो जर आपल्याला बघावं लागेल. आता हे कसं कळणार, याच्या मॉलिक्युलची साईज छोटी आहे का मोठी आहे. माझ्याकडे टॅब वॉटर आपण याच्यामध्ये घेतलंय. त्याच्यानंतर एक कंगन वॉटर आहे, ते माझ्याकडे ग्रीन टी आहे. बेसिकली आपण जेव्हा ग्रीन टी बनवतो तर पाण्याला बॉईल करतो. माझ्याकडे इथे कुठलंही बॉईल पाणी नाही. ठीक आहे, आता नॉर्मली आपण जर टॅब वॉटर मध्ये बघितलं तर ग्रीन टी तयार होईल का, नाही होणार. हे बघा, मी डीप करतो याच्यामध्ये, कारण याची जी मॉलिक्युलची साईज आहे ते 15 to 20 जास्त मोठे मॉलिक्युल्स असल्यामुळे हे ग्रीन टीच्या आतमध्ये जाऊन त्याला तो फोडून नाही काढू शकत. बरोबर, इथं जर बघितलं तर कंगन वॉटर मध्ये बघा, हे इझिली ऑब्झर्व झालं, कारण याची जी मॉलिक्युलची साईज आहे ते 5 to 6 असल्यामुळे त्या ग्रीन टीच्या आतमध्ये जाऊन त्यांनी ते ग्रीन टी फोडून काढलेली आहे. ओके, आता इथे काही डाऊट्स आला का? परत मी याला दाखवतो की याच्यामध्ये मी परत टॅब वॉटर घेतली आहे. ठीक आहे, कदाचित तुम्हाला वाटलं असेल की जेव्हा ड्राय होती त्याच्यामुळे ते ग्रीन टी कॉर्पोरेशनच्या पाण्यामध्ये नाही झाली, पण परत मी एकदा कॉर्पोरेशनचं पाणी घेतोय आणि जेव्हा याला डीप करतोय तरी हे होत नाही. त्याचं रिझन म्हणजे काय, याचे मॉलिक्युल्स जास्त आहेत. आणि इथं मी परत कंगन वॉटर घेतोय. हे बघा, हे डिझॉल्व झालं. सो याच्यावरून असं लक्षात येतं की हे जे पाणी आहे हे हलकं आहे, याची मॉलिक्युलची साईज छोटी आहे, त्याच्यामुळे हे इझिली आपल्या सेल्स पर्यंत जातं आणि त्याचे बेनिफिट होतात. बेसिकली हे जे हे कंगन वॉटर जे आहे, इट इज अ मेडिकली अप्रूव्ड डिव्हाइस आहे. मागच्या 46 वर्षापासून याचे लोक पाणी पितात. इट इज बेसिकली रिस्ट्रक्चर्ड कंगन वॉटर. आणि याचे जे युजर्स आहेत ते वर्ल्ड वाईड हे 25 लाख पेक्षा जास्त याचे युजर्स आहेत. त्याच्यामध्ये ट्रम्प, बराक ओबामा, बिल गेट्स, जिमी कार्टर अशा हॉलिवूड बॉलिवूडचे भरपूर सारे युजर्स आहेत. इथं तुम्हाला बघायला मिळेल. एक अमेरिकेची अँटी कॅन्सर इन्स्टिट्यूट आहे जे जगामध्ये नंबर 1 आहे. ती पूर्ण जगाला गाईड करते की टॉप 10 प्रोडक्ट रिकमेंडेशन फॉर कॅन्सर प्रिव्हेन्शन आणि क्युअर. ओके, दॅट मीन्स या टॉप 10 मध्ये कंगन वॉटर, इनर्जी कंगन वॉटरचं पहिल्या नंबरला नाव आहे. हे त्यांची वेबसाईट आहे, त्याच्यावरती आपण सुद्धा क्रॉस व्हेरिफाय करू शकतो. त्यानंतर या मशीन मध्ये बेसिकली 5 कॅटेगरीचं पाणी आपल्याला मिळतं. तर पहिली हे मशीन तुम्हाला दिसते. या मशीन मध्ये हे सगळ्यात वरचं जे आहे इट इज कंगन वॉटर. हे आपण बेसिकली ड्रिंकिंग, कुकिंग, अँटी एजिंग अशा वेगवेगळ्या रेग्युलर पर्पज साठी आपण त्याला पितो. ओके, त्याच्यानंतर खालचं जे वॉटर आहे क्लीन वॉटर, तर हे क्लीन वॉटर काय करतं की घरामध्ये जर कोणी लहान बेबीज असतील बिलो 4 years तर त्याच्यासाठी सगळ्यात बेस्ट पाणी. इव्हन घरामध्ये जर कोणी टॅबलेट्स वगैरे घेत असेल त्याच्यासाठी बेस्ट पाणी. इव्हन जेवताना आपल्याला हे पाणी, कारण या पाण्याची जी ऑब्झर्प्शन कॅपॅसिटी आहे ती खूप जास्त प्रमाणात आहे, म्हणून त्या पाण्याचा यूज पण जास्त आहे. त्याच्यानंतर सगळ्यात खाली आपल्याला एक ब्युटी वॉटर म्हणून दिसतं. या ब्युटी वॉटर काय करतं, स्किन टोनरचं काम करतं आपल्या स्किनवरती. ऍज अ त्याला आपण यूज करू शकतो ऍज अ फेस वॉश, ऍज अ टोनर अँड मॉइश्चरायझर, हेअर केअर, ग्रूम पेड्स, इव्हन क्लीन मिरर्स अँड ग्लासेस, अशा वेगवेगळे त्याचे युजेस आहेत. हे बघा, हे असा फेस असेल तर असं होतं, असा फेस असेल तर असं होतं. हे विदिन द स्पॅन ऑफ टाइम विदाउट युझिंग एनी केमिकल्स. दिस इज अ नॅचरल. हे पाणी केसांसाठी सगळ्यात सुंदर आहे. त्याच्याने केसांना शायनिंग येते. आणि सगळ्यात खालचं जे बटन दिसतंय हे स्ट्रॉंग ऍसिडिक वॉटर. तर ह्याचा जो पीएच असतो तो 2.5 असतो. याच्यामध्ये पीएच कंट्रोल केलं जातं. 0 पासून ते 14 पर्यंतचं पीएच कंट्रोल होतं. म्हणजे समोरून आपण कुठल्या पीएचचं पाणी घेतोय त्याच्या बॅक साईडनी आपल्याला त्याच्या अपोजिट साईडचं पीएच मिळेल, म्हणजे ते पण आपल्याला यूज करता येईल. याच्यामध्ये कुठलंही पाणी वेस्ट जात नाही.
तर समोरून जर आपण 2.5 घेतोय तर बॅक साईडने आपल्याला 11.5. तर हे 2.5 स्ट्रॉंग ऍसिडिक वॉटरचे बेनिफिट बघितलं तर ऍज अ माउथ वॉश म्हणून, सोप युअर टूथब्रश, स्प्रे काउंटर, ऍथलेटिक्स, स्टेप थॉट, स्किन इन्फेक्शन, बॅक्टेरिया इन्फेक्शन, नेफ्टी पॉट, फर्स्ट एड किट म्हणून याला यूज करू शकतो. इव्हन आय इन्फेक्शन, फूड पॉइझनिंग, ऑल टाइप्स ऑफ मोल्ड, ट्युबरक्लोसिस, भरपूर सारे त्याचे युजेस आहेत. हे ऍज अ डिसइन्फेक्शन, सॅनिटायझेशन म्हणून त्याचा यूज केला जातो. ओके. आणि त्याच्या अपोजिट साईडला म्हणजे बॅक साईडने आपल्याला 11.5 हे पाणी मिळतं. आता हे 11.5 चा जो यूज आहे हे ऍज अ ऑइल इमल्सिफाय म्हणून केला जातो. याचा युजेस म्हणजे आपण जे काही घरामध्ये व्हेजिटेबल्स आणतो त्या व्हेजिटेबल्स वरती पेस्टिसाइड मारलेलं असतं. विदाउट पेस्टिसाइड कुठलंही व्हेजिटेबल मार्केटमध्ये येत नाही. ओके. तर त्याचं एक लाईव्ह एक्झाम्पल तुम्हाला दाखवतो मी. तर ह्याच्याने काय होतं की या पाण्याने जर ते व्हेजिटेबल धुतले तर ते व्हेजिटेबल 100% त्याच्यावरचं पेस्टिसाइड काढून टाकतो आणि ऑर्गॅनिक फूड बनतात. म्हणजे इथं आपलं काय चेंज होतं, फूड चेंज होतं आणि वॉटर चेंज होतं. राहतं काय इयरला आपण काही नाही करू शकत. आता याचं लाईव्ह एक्झाम्पल आणखी बघायचं म्हणलं तर माझ्याकडे तिळाचं तेल आहे. मी या तिळाच्या तेलाची क्वांटिटी या दोघांमध्ये सेम घेतो. 11.5चं पाणी बनवतो. सॉरी आहे. तर दोघांमध्ये मी तेवढंच तेल घेतलं. एकामध्ये मी कॉर्पोरेशनचं पाणी घेतो. तर इथे तुम्हाला लक्षात येईल की जे पाणी आहे या पाण्यामध्ये ऑइल आणि तेल कधी मिक्स होत नाही. ओके. तर सेम सिच्युएशन आपण जेव्हा घरी फोडणी देतो किंवा बाहेर कुठे लग्न कार्यात, पार्टीज मध्ये जेवायला जातो किंवा हॉटेलमध्ये जेवायला जातो, जेव्हा आपण जेवतो तर ऑइली स्पायसी खायची सवय असते. जेव्हा आपण ते खातो तर फूड पास होतं आणि ऑइल आपल्या आतड्यांना चिटकतं ना. त्याच्यामुळे वेगवेगळे ॲब्डोमेनचे प्रॉब्लेम सुरू होतात. तर त्याचं रिझन म्हणजे काय, हे ऑइल इमल्सिफाय होत नाही. आता माझ्याकडे हे 11.5 pHचं पाणी आहे. ओके. जे मशीन मधून काढलेलं आहे. तर त्यांनी काय केलं, हे बघ, हा तुम्हाला दोघांमध्ये डिफरन्स दिसतोय है ना. हे कम्प्लिटली ऑइल इमल्सिफाय झालेलं आहे. ओके. तर त्याच्यामुळे आपले कोलोन क्लीन होतात, इंटेस्टाईन क्लीन होतात आणि डायजेशन प्रॉपर होतं. असे भरपूर त्याचे बेनिफिट्स आहेत. आता हे पाणी कसं काम करतं, कशा प्रकारे त्याचा यूज होतो हे बघू आपण. बेसिकली याच्यामध्ये गोल्डच्या प्लेट असतात. त्या गोल्डच्या प्लेटवरती टिटॅनियम आणि प्लॅटिनम अशी कोटिंग असते. तर त्याच्या प्लस मायनस असं त्यांनी टेक्नॉलॉजी वापरली आणि त्याच्यामध्ये काय केलं, ते इलेक्ट्रिसिटी पास केल्याच्या नंतर ती पाण्याला आयनाइज करते. ओके. तर आयनाइज केल्याच्या नंतर एका बाजूला आपल्याला कॅनल वॉटर मिळतं आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला ऍसिडिक वॉटर मिळतं. एनोड कॅथोड हा टेक्नॉलॉजी वापरली. प्लस पाणी वेगळं काढतं, मायनस पाणी वेगळं काढतं. ओके. तर त्याच्यामुळे मायनस पाणी जे आहे ते पिण्यासाठी योग्य आहे आणि प्लस पाणी जे आहे ते वापरण्यासाठी योग्य आहे. अशा प्रकारे त्याचा यूज होतो. हे अशी इलेक्ट्रिसिटी त्यांनी पास केली आहे. ते प्लस मायनस या प्लेट्स आहेत. त्या प्लेट्स मधून जेव्हा हे पाणी वाहतं ते पाण्याला इथं आयोनाइज करतं आणि ऍसिडिक पाणी वेगळं काढतं, अल्कलाईन पाणी वेगळं काढतं. ते अल्कलाईन पाणी पिण्यासाठी योग्य आहे आणि ऍसिडिक पाणी हे वापरण्यासाठी योग्य आहे. ओके. त्याच्यामध्ये बेसिकली अशा प्लेट्स असतात प्लॅटिनम आणि गोल्डच्या. आता इथे आपण बघतोय की जपानमध्ये आज तुम्ही जर बघितलं गुगलवरती, कुठे युट्यूबवरती, जगामध्ये सगळ्यात हेल्थीएस्ट पीपल म्हणजे जपान. करेक्ट. त्याचं रिझन म्हणजे काय, की ही जी मशीन आहे ती प्रत्येकाच्या घरामध्ये आहे. जसं आज आपल्याकडे आरो आहे तसं त्यांच्याकडे ती मशीन्स आहे. तर त्याच्यामुळे तिथले मशीन, तिथले जे लोक आहेत ते लवकर आजारी पडत नाही, मरताना कुठलाही आजार घेऊन मरत नाही. त्यांचं जे
लाईफ स्पॅन आहे ते 89 इयर्स आहे ऑन ॲव्हरेज. तर जपानमध्ये जेवढे काही हॉस्पिटल्स आहेत त्या सगळ्या हॉस्पिटल्समध्ये 400 पेक्षा जास्त हॉस्पिटलमध्ये त्या मशीनचं पाणी पेशंटला देतात. ओके. आता याचं सर्टिफिकेशन जर बघितलं तर सगळं ओके आहे. फक्त सर्टिफिकेशन जर बघितलं तर याच्यामध्ये आपण बघतोय की ह्या मशीनमध्ये 7 प्लेट्स आहेत, ते टिटॅनियम आणि प्लॅटिनमची कोटेड आहे. त्याचं जे मेडिकल ग्रेड सॉलिड फिल्टरचं प्लेट आहे त्याची जी प्युरिटी आहे ती 99.99% आहे, ज्याच्यामुळे मेटल पॉइझनिंग अवॉइड होतो. जगामधलं एकमात्र असं डिव्हाइस आहे ज्याला ISO 13485चं सर्टिफिकेशन जे आहे, जे की मेडिकल स्टँडर्ड सर्टिफिकेशन आहे. अमेरिकेने यांना 2दा गोल्ड सील दिलेले जे आजपर्यंत कुणाला मिळालेलं नाही. हे जगामधलं एकमात्र असं डिव्हाइस आहे ज्याला 6,500 जपानीज डॉक्टर जपान मेडिकल असोसिएशन रिकमेंड करतो. त्याच्यानंतर अमेरिकेचे अँटी कॅन्सर इन्स्टिट्यूट रिकमेंड करतो फॉर कॅन्सर प्रिव्हेन्शन आणि क्युअर. नॅशनल सॅनिटेशन फाउंडेशन ऑल्सो रिकमेंडिंग. अमेरिकन नॅशनल स्टँडर्ड इन्स्टिट्यूट ऑल्सो रिकमेंडिंग. त्या मशीनची जी वॉरंटी आहे ते 5 वर्षाची आहे. 25 वर्ष याची लाईफ आहे. 1 मिनिटाला 6 लिटर पाणी निघतो आणि ऑटोमॅटिक क्लिनिंग सिस्टम आहे. सो दिस इज नॉट अ वॉटर प्युरिफायर, दिस इज अ मेडिकल डिव्हाइस. जे आता याचा हेल्थ बेनिफिट जर बघितलं, हेल्थ बेनिफिट ऑफ ड्रिंकिंग आयनाइज्ड अल्कलाइन वॉटर कशावरती काम करतं. एन्झाइम्स, ॲलर्जीज, डायबिटीज, gout आणि आर्थरायटिस, ओस्टिओपॉरोसिस, हाय ब्लड प्रेशर, हाय कोलेस्ट्रॉल, कॉन्स्टिपेशन, क्रोनिक डायरिया, क्रोनिक फटीग, लो एनर्जी, ओबेसिटी, मायग्रेन्स, गॅस्ट्रिट्यूड, ट्यूमर, कॅन्सर, टॉक्सिन न्यूट्रिशन, युरिया स्टोन, कोलन क्लिनिंग, बॉडी ऑर्डर, डिहायड्रेशन, कॉमन कोल्ड, प्रत्येक आजारावरती काम करतं आणि हे सगळे सायंटिस्ट आणि डॉक्टर लोक याला रिकमेंड करतात. ॲज इंडिकेटेड बाय क्लिनिकल रिसर्च अँड स्टडीज इन जपान, कोरिया अँड USA. So this device is medically proven device. हे 182 कंट्रीज मध्ये या मशीनचं पाणी पिलं जातं. इंडियामध्ये आत्ता आली आहे 2016 मध्ये, त्याच्यामुळे याची पॉप्युलॅरिटी थोडी नाहीये, पण होते. आता इथे आपण बघू आपल्याकडे जे 4 व्हीलर असतात त्याचं जे सर्व्हिसिंग आहे किंवा ऑइल चेंज आपण टाइम टू टाइम करतो. त्याचं रिझन म्हणजे काय की इंजिनचं लाईफ वाढावे. आपण जर कुठे लांब जात असेल तर रस्त्यामध्ये गाडीने काही प्रॉब्लेम नाही झाला पाहिजे. हा, आपण गाडीची एवढी काळजी घेतो, पण आपण स्वतःला कधी एवढं लक्ष देत नाही किंवा स्वतःच्या बॉडीला आपण आतमधून हील नाही करत. म्हणून कंगन वॉटर जर पिलं तर ही बॉडी काय करते, तुमच्या आतमधल्या बॉडीला, इंजनला. सगळं बघितल्याच्या नंतर एक प्रश्न आपल्याला पडतो की आपली जी फॅमिली आहे किंवा आपण जे आहोत ते आपल्यासाठी किती इम्पॉर्टंट आहे, आपली हेल्थ किती इम्पॉर्टंट आहे, हे सगळे क्वेश्चन्स मार्क येतात. बरोबर आहे. आता बेसिकली आपण इथे बघू की हे सगळे युजर्स आहेत. हे युजर्स नॉर्मली काय करतात, दीज आर द रियल हिरोज बिकॉज दे आर टेकिंग केअर ऑफ देअर फॅमिलीज. ओके. सो दीज आर द नॉर्मल पीपल, नॉट रिच पीपल, बट they can understand the value of the product, okay, irrespective of money. हे सगळं लक्षात आलं. आता हे प्रोडक्ट, ह्या डिव्हाइसला घरात ठेवणं म्हणजे एका डॉक्टरला घरात ठेवल्यासारखं आहे. बरोबर. त्याची किंमत काय असायला पाहिजे. असं जर कॉस्टिंग मध्ये जर आपण बघितलं तर याच्यामध्ये 4 मॉडेल्स येतात आणि याची जी किंमत आहे ते फक्त त्याच्या प्लेटवरती डिपेंड असतं. जेवढ्या जास्त प्लेट तेवढी त्याची किंमत. तर याच्यामध्ये जर बघितलं तर 4 प्लेट आहे त्याची कॉस्ट आहे 2,18,000 आणि याच्यामध्ये 7 प्लेट आहे त्याची कॉस्ट आहे 2,77,000. याच्यामध्ये 8 प्लेट आहे त्याची कॉस्ट आहे 3,43,000 आणि याच्यामध्ये 12 प्लेट आहे त्याची कॉस्ट आहे 3,97,000. असे 4 बेसिक मॉडेल येतात. सो दिस इज नॉट अ एक्सपेन्सिव्ह, दिस इज अ इन्व्हेस्टमेंट जी तुमच्या हेल्थवरती तुम्ही केलेली आहे. ओके. ही मशीन घरामध्ये ठेवणं म्हणजे एका डॉक्टरला घरामध्ये ठेवल्यासारखं आहे. हा खर्च नाहीये, दिस इज अ इन्व्हेस्टमेंट जी तुमच्या फॅमिलीवरती तुम्ही केलेली आहे. आज आपण खूप सारे इन्व्हेस्टमेंट करतो, आपली पॉलिसीज काढतो, LICs काढतो, टर्म्स इन्शुरन्स काढतो, पण हे सगळं कधी कामाला येणार, आपल्या एक्सपायरीच्या नंतर. पण आपलं काय, आपण एवढं शून्यातून उभं केलेलं आहे जे अंपायर, हे आपल्यासाठी कामाला येईल, आपल्या फॅमिलीसाठी कामाला येईल. ओके. आता बऱ्याच लोकांना वाटतं की बाबा हे खूप महाग आहे ना, आणि याच्यापासून लांब पळायला सुरुवात करतात. तर बेसिकली याला कॉस्टिंग मध्ये जर कम्पेअर केलं
तर ही मशीन महाग नाहीये का? त्याचं रिझन म्हणजे आपण घरामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये आरओ फिल्टर आहे किंवा ते पाणी जारचं पितात, तर ह्याला जर आपण कॉस्टिंग मध्ये बायफर्गेट केलं तर 30 रुपयाचा जार आपण 20 लिटरचा जार घेतला तर 30 रुपयाला येतो. 900 रुपये पर मंथ त्याची कॉस्ट होते. वर्षाला आपण 10,800 आणि 2,70,000 रुपये 25 वर्षामध्ये आपण इन्व्हेस्ट करतोय. तर ही अमाऊंट आपल्याला लक्षात येत नाही कारण ही थोडी थोडी अमाऊंट आपल्याला देतो. पण सेम अमाऊंट आपण इथे सुद्धा इन्व्हेस्ट करतोय की 2,77,000 रुपये हे आपण वन टाइम देतो. त्याच्यामध्ये वर्षाला 11,000, महिन्याला 923 रुपये, 30 रुपये पर डे आणि 6 रुपये पर मेंबर रुपये कॉस्ट येते. तर एका बर्गर पेक्षा कमी. सो आता ही माझी शेवटची स्लाइड आहे आणि इथं मी फक्त एकच गोष्ट सांगू शकतो की आज आपल्याकडे आता फक्त दोनच ऑप्शन्स आहेत. पहिला ऑप्शन म्हणजे एक तर मशीन घेणं किंवा मशीन न घेणं. जर मशीन नाही घेतली तर आज जसं जसं आपलं वय वाढत जाईल तसं तसं आजार आपल्या बॉडीमध्ये येत राहतील आणि आजारात जर यायला जर सुरुवात झाली तर आपण हॉस्पिटलमध्ये जाणार. हॉस्पिटलमध्ये जाऊन आपण काय खाणार? टॅबलेट्स खाणार है ना. टॅबलेट्सने जर नाही कमी नाही झालं तर त्याची सर्जरीज आपण करणार. सर्जरीजला जर कमी नाही झालं तर त्या पार्टला आपण रिपेअर करणार आणि रिपेअर जर कमी नाही झालं तर आपल्याला तो पार्ट रिप्लेस करावा लागेल. हा कंपल्सरी खर्च फ्युचरमध्ये येणारच आहे. ओके, याला आपण अवॉइड नाही करू शकत. बरं, खर्च आला आपण पैसे पण कुठून तरी आणून देऊ, पण शरीरावरती जे काही त्रास होतो, जे काही चिरफाड होते त्याचा पण त्रास आपल्याला वेगळा सहन करावा लागतो. तर हा पोर्शन फ्युचरमध्ये राहणारच आहे. मशीन घेतलं तर काय बेनिफिट आहे? मशीन जर घेतलं तर बॉडीला तो डिटॉक्सिफाय करतो. बॉडीमध्ये जी काही घाण आहे, जी काही वेस्टेज आहे तो प्रॉपर डिटॉक्सिफाय करतो. येणाऱ्या आजाराला तो प्रिव्हेंट करतो, बॉडीला बॅलन्स करतो आणि शेवटी इलॉस्टिक बनवतो. तर डिसिजन हे आपल्या हातामध्ये आहे.